नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खास संधीबद्दल बोलणार आहोत. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान म्हणजे GSP यांनी एक संधी आणली आहे. ती म्हणजे पूर्णवेळ निवासी महिला वॉर्डन पदासाठी. चला बघूया यात काय काय आहे. बघा, ही फक्त एक नोकरी नाहीये बरं का. हे काम आहे लातूर जिल्ह्यातल्या बुधोडा इथल्या स्वाधार अंध आणि अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रात. म्हणजे आपण थेट दिव्यांग तरुणांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडू शकता. किती मोठी गोष्ट आहे ही. आता सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे पगार, बरोबर? तर या पदासाठी दरमहा 12,000 ते 15,000 रुपये मानधन मिळणार आहे. ठीक आहे, मग या पदासाठी कोण अर्ज करू शकतं? GSPला नक्की काय हवंय आणि ते कोणाला प्राधान्य देणार आहेत? चला हे समजून घेऊया. ओके, तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे शिक्षण. कुठल्याही शाखेतून पदवीधर असलं पाहिजे. वयाचा विचार केला तर 27 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना प्राधान्य आहे. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं बोलणं, लोकांशी संपर्क ठेवणं हे एकदम उत्तम असायला हवं. आणि हो, जर वसतिगृह किंवा किचन सांभाळण्याचा अनुभव असेल ना, तर मग तर उत्तमच. आणि ऐका, ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. GSP या संस्थेने विधवा, परित्यक्ता आणि एकल महिलांसाठी विशेष प्राधान्य ठेवलंय. खरंच हा त्यांचा सामाजिक दृष्टिकोन दाखवतो. बरं, पात्रता तर कळली. पण मग काम काय असेल? वॉर्डन म्हणून नेमक्या काय जबाबदाऱ्या असतील? चला ते पाहूया. या कामात मुख्यत्वे 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं, तिथे राहणाऱ्या दिव्यांग तरुण-तरुणींच्या राहण्याची आणि जेवणाची सगळी व्यवस्था बघायची. दुसरं म्हणजे हॉस्टेलमधल्या बाकीच्या स्टाफच्या कामावर लक्ष ठेवणं, त्यांना मदत करणं. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, विद्यार्थ्यांची सुरक्षा, त्यांच्या गरजा आणि त्यांची तब्येत याची पूर्णपणे काळजी घेणं. ओके, सगळं तर समजून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, अर्ज करायचा कसा, प्रोसेस काय आहे आणि शेवटची तारीख कोणती आहे? चला बघूया. मग अप्लाय कसं करायचं? काही काळजी करू नका, प्रोसेस एकदम सोपी आहे. हे बघा, सगळं ऑनलाईन आहे. तुम्हाला एक लिंक दिसेल, त्यावर फक्त क्लिक करायचंय. एक गुगल फॉर्म ओपन होईल, त्यात सगळी माहिती व्यवस्थित भरा आणि फॉर्म सबमिट करा. बस झालं, मुलाखतीसाठी रजिस्ट्रेशन. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तारीख खूप महत्त्वाची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 फेब्रुवारी 2026. त्यामुळे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी अजिबात उशीर करू नका, वेळेच्या आत अर्ज करा. तर मग काय वाटतं? या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी आपण तयार आहात का? पुन्हा एकदा सांगतो, ही फक्त एक नोकरी नाही, ही एक संधी आहे. दिव्यांग तरुणांच्या आयुष्यात एक मोठा, सकारात्मक बदल घडवण्याची.